प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। सीता वियोग विभ्रमा दुःख न करी श्री रघुत्तमा निमेष आनिन श्री राम रमा प्रताप गरिमा पाहे माझी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास का संत श्रेष्ठ नाथ बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त श्रोते मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान अशा प्रकारचे भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांची आणि सुग्रीवाची भेट झालेली आहे। आणि भेट झाल्यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं दुःख सल त्या ठिकाणी कळलं त्यावेळेला सांगितलं गेलं, पहिल्यांदा भगवंत म्हणतात की सुग्रीवा मी तुझं काम करेन। नंतर बघा भगवंत परमात्मा किती सर्वश्रेष्ठ आहे। वास्तविक पाहता रामरायाच्या रूपातून बघायचं म्हटलं तर पत्नी बरोबर ती नाही आणि त्यासाठी चाललेले आहेत, तरी सुद्धा पहिल्यांदा सुग्रीवा तुझं मी काम करेन आणि नंतर माझं काम करायचं किंवा आपण सीतेचा शोध लावू म्हटल्या गेल्यानंतर आता या ठिकाणी सुग्रीव अनुमोदन देत आहेत की बाबा भगवंता आम्ही माझा जीव की प्राण सगळं त्या ठिकाणी काय करेन तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी मी लावेन, मला दुसरी कुठलीही अपेक्षा नाही आणि मी सगळं तुमच्यासाठी मी ठेवेन अशा प्रकारे सुग्रीव त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे। लाजविला पितामह ब्रह्मा लाजविला पूर्वज महिमा लाजविले क्षात्र धर्म श्रीराम सीता जरी नानी। सुग्रीव आण घेतात, सुग्रीव बोलताय की हा जो धर्म आहे आम्ही कुठल्या कुळामध्ये जन्माला आलो, वानर कुळामध्ये या ठिकाणी जन्माला आलोय, पण वानर कुळ कुठून निर्मिती झाली? वानर कुळाची निर्मिती झालेली आहे ब्रह्मयापासून निर्मिती झालेली आणि या ब्रह्मयापासून निर्मिती झालेल्या वानरकुळामध्ये जर प्रभू रामचंद्र तुमचं काम या ठिकाणी केलं नाही, जर सीता गवेषणाचं काम आमच्याकडून झालं नाही तर आमच्या कुळाला लाज वाटेल। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक वानर बोलतोय, बरोबर आहे, एक वानर बोलतोय, पण वानर त्याला काय म्हणायचं म्हणूनच वानर म्हटले हो। वानर त्या ठिकाणी म्हणते आमच्या शास्त्र धर्माला किंवा त्या असणाऱ्या कुळाला त्या ठिकाणी किंवा ब्रह्मदेवाला सुद्धा लाज वाटेल, म्हणून आम्ही आमचं तन आमचं मन आमचं धन आम्ही कुठे लावू? तुमच्या पायाशी त्या ठिकाणी लावू, सीतेच्या गवेषणासाठी किंवा सीता शुद्धीसाठी या ठिकाणी लावू, शास्त्र धर्म आम्ही सोडू। पुन्हा एकदा बोलतो, हे पुन्हा ते कोण बोलतंय? वानरच बोलतंय, है की नाही? वानराला कळलं, मी नाही पुढे बोलत अवस्था अशा प्रकारची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय बोलतात तर आम्ही तुमच्यासाठी म्हणजे काय सगळं सर्वसंग परित्याज्य, भगवंताकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? संघाचा त्याग करावा लागेल। कुठली अपेक्षा न ठेवता ज्या वेळेला भगवंताचं काम करायचं त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या अपेक्षेची परिपूर्णता होते। सुग्रीव त्या ठिकाणी बोलू लागलेले आये कोणी सुग्रीवाचे वचन हास्य करी श्री रघुनंदन तुझ राज्य दारा दिधल्या विना सीता स्मरण मज नाही। सुग्रीवाचं वचन ऐकलं, प्रभू रामचंद्राने सुग्रीवांचं वचन ऐकलेलं आहे, पण सुग्रीवाचं वचन ऐकल्यानंतर भगवंत आपल्या थोडस स्मित हास्य केलं। भगवंताला कळतं न सांगता कळे अंतरीचे गुज, हे भगवंताचं तत्व आहे आणि भगवंताला कळलं। भगवान परमात्मा थोडेसे हसले आणि सुग्रीवाला सांगितलं गेलं सुग्रीवा तुझं काम झाल्याशिवाय मी माझ्या कामाकडे त्या ठिकाणी येणार नाही किंवा मी अपेक्षाही ठेवणार नाही। भगवान परमात्मा सुग्रीवाला बोलू लागले मित्र कार्या पुढे जाण सीता शुद्धी मज तृणा समान वाहतो दशरथाची आना सत्य जाना सुग्रीवा। भगवान परमात्मा म्हणतात, प्रभू रामचंद्र म्हणतात मित्र कार्या पुढे जाण। बघा मित्र कार्याला किती महत्व आहे, मित्राला काय द्यावं, मित्रासाठी सर्वस्व कसं द्यावं भगवंतांनी शिकवलं जातं। मित्र कसा असतो, कारण मित्रासारखं दुसरं कोणी नाही, सगळे सोयरे वगैरे कोणी त्या ठिकाणी नाही। कारण कसं आहे पहा, मित्र जेवढा कामाला येईल तेवढे आप्त त्या ठिकाणी कामाला येतीलच असं नाही आणि म्हणून मित्राचं नातं हे दृढ नातं आहे आणि ते नातं इतकं जपलं जातं। प्रभू रामचंद्र म्हणतात सुग्रीवा मित्र कार्या पुढे सीता शुद्धीचं काम सुद्धा मला कसं आहे तर तृणा समान आहे, एका कसपटा समान आहे। वास्तविक पाहता सगळीच कामं भगवंताला कसपटासारखी समान आहेत। काय तर भगवान अशक्य काय तुम्हा
नारायणा, भगवंताला काय अशक्य आहे? आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की मित्र कार्यापुढे मला सगळी कामं तृणात समान आहे. एवढंच नव्हे, प्रभुरामचंद्रांनी आण वाहिली. कोणाची शपथ वाहिली? दशरथ. राजा दशरथांची शपथ वाहिली, पित्याची शपथ वाहिली. राजा दशरथांची म्हणण्यापेक्षा आपण पित्याची शपथ वाहिली म्हणू, कारण पिता हा सर्वस्व त्या ठिकाणी असतो. आणि राजा दशरथांवरती भगवंताचं अत्यंतिक प्रेम होतं, अत्यंतिक प्रेम होतं. आणि त्या अत्यंतिक प्रेमाची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो म्हणतात. वास्तविक पाहता भगवान परमात्मा कुठल्याही वचनापासून दुरावले जाणार नाहीत, पण सुग्रीवाच्या मनामध्ये शंका नको म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की बाबा मी दशरथाची शपथ घेऊन सांगतो, आधी तुझं काम करणार. जे तू बोललासी निर्वाणा, ते मज मानले प्रमाणा. तुझे कार्य न होता पूर्ण, सीता आगमना मज निंद्य. तू जो बोललास, सुग्रीवाने सांगितलं होतं काय काय गोष्टी घडणार आहेत, काय काय त्या ठिकाणी होणार आहेत, हे सांगितलेलं होतं. आम्ही सीताशुद्धीसाठी जातो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. निर्वाणीचं बोलला होता सुग्रीव. तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, व्यवस्था गजर सोडू नये. हा नावाचा गजर त्या ठिकाणी सोडायचा नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतात की बाबा सुग्रीवा तू म्हणला होतास, निर्वाणीचं बोलला होता. अहो भगवंता पुढे बोलायचं तर निर्वाणीचंच बोलायचं, कारण हे शरीर हे भगवंताला अर्पण करायचं. ज्या वेळेला भगवंताला शरीर अर्पण केलं जातं त्याच वेळेला खऱ्या अर्थानं काय होतं तर भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी होते. आणि म्हणून सांगितलं गेलं सुग्रीवा तू निर्वाणीचं बोलला, परंतु मला ते रुचत नाही, मला ते आवडत नाही. माझं म्हणणं काय आहे तर पहिल्यांदा मी तुझं काम, सुग्रीवाचं काय काम आहे? सुग्रीवाचं काम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सुग्रीवाचं काम असं आहे की जे वालीनं त्या सुग्रीवाला अशी अवस्था आणून त्या ठिकाणी दिलेली आहे ना, त्या अवस्थेमधून सुग्रीवाला त्या ठिकाणी बाहेर काढायचंय. भगवंतानी आपण पुढे वालीच्या त्या निरूपणामध्ये ऐकणारच आहोत अवस्था अशा प्रकारची. का वालीला मारलं? वालीचा प्रश्न आहे. वाली प्रश्न करतो, देवा तू त्याच्यावरतीच म्हणतो मी काय तुझं घोडं मारलं होतं? भगवंताचं घोडं कधी मारलं जातं? भगवंतावरती प्रेम नाही केलं की भगवंताचं घोडं मारलं जातं दादा. तेच वालीनं केलं होतं म्हणून वालीला त्या ठिकाणी संपवलं. आता वालीला संपवेन आणि नंतर माझ्या शीतशुद्धीचं काम करेन. भगवान परमात्मा बोलतात, वैश्वदेव बळी विधान, न करिता भोजन निंद्य जाना. तेवी तुझे कार्य करिता पूर्ण, सीता आगमना मज निंद्य. भगवंताने सांगायला सुरुवात केली, नवे नाथाने सांगायला सुरुवात केली. नाथबाबा म्हणतात कसं आहे, भोजन हे काय आहे? भोजन हे काय आहे तर भोजन हे सर्वश्रेष्ठ आहे, पण कधी तो यज्ञ आहे म्हणून केलं तर आहे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म की, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. त्यासाठी काय करावं लागतं तर वैश्वदेव करावं लागतं. वैश्वदेव म्हणजे जेवणाच्या आधी करायचा विधी आहे. वैश्वदेव करायचा आणि नैवेद्य दाखवायचा. कुठलीही गोष्ट आपण जो काही करा, आपल्या घरामध्ये जे जे काही कराल त्याचा नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवून ते भगवंताचा शेष घ्या. शेषे घेऊनही जाईन तुमचे झाली या भोजन. व्यवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली गेली पाहिजे. एखादा जर जीव असा असेल जो वैश्वदेव करत नाही, सकाळी उठलं की इकडे तिकडे दात घासलं, चहा पेला की ताटावर बसला, नाही दादा चालत. त्याच्यासाठी भगवंताची पूजा केलीच पाहिजे. मानस पूजा कर, आद्यपूजा कर, भगवंताच्या देवळामध्ये जाऊन दर्शन घे आणि नंतर येऊन जे काही तुझ्या घरामध्ये असेल, जी काही मीठभाकरी असेल त्या मीठभाकरीचा नैवेद्य दाखव. नैवेद्य दाखवून तो बघ ग्रहण कर. अशी ही रीत आहे. भगवान परमात्मा म्हणतात असा वैश्वदेव न करता जर मी जो जेवण करत असेल त्याला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. काय तुझं काम सुग्रीवा जर आधी नाही मी केलं तर ते पाप मला लागेल. म्हणून आता नडबाबांनी दोन्ही बाजू सांगितल्या बघा. जीवनामध्ये राहायचं कसं हेही सांगितलं. आता भगवान परमात्माच्या मुखातून सांगितल्यानंतर त्याला विशेष महत्व त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि म्हणून दोन्ही बाजू सांगत असताना सांगतात की हा वैश्यदेव या ठिकाणी घडला पाहिजे. आणि जो करत नसेल आणि नुसतं जेवण करत असेल तर तो श्वाना समान एकादशी केलीच पाहिजे. काही जण असं म्हणतात की एकादशी म्हणजे आम्ही महिन्याची करतो, 15 दिवसाची काय करायची? अरे दोन एकादशी होत नाही, काय अडचण आहे त्या ठिकाणी? आणि असं जर न करत असेल तर त्याचं पाप लागेल. म्हणजे ते पाप विशेष आहे की नाही, ते पाप विशेष पाप माझ्यावरती लागेल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलू लागले.
न करिता औपासना सोदार गमन वेशे समान तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीता आगमन मज निंद्य. औपोषण केलं पाहिजे. जीवनामध्ये ज्या काही आपल्या रूढी घालून दिलेल्या आहेत, एकूण जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर त्या जीवावरती 16 संस्कार होतात. 16 संस्कारामधून त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या संस्काराची भूमिका आपल्या प्रत्येक वेळेला बजावली गेली पाहिजे, त्याचं आठवण राहिली गेली पाहिजे, ही अवस्था या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे. आणि असं जर न करत असेल, नाथबाबांचे शब्द फार कडक आहेत दादा. नाथबाबांनी एवढं कडक कोणही त्या ठिकाणी लिहित नाही, वाङ्मयच नाथबाबा. कारण तुकाराम महाराजांनी लिहिलं, तुकाराम महाराज म्हणतात ना ऐकती बटकीची. ते बोलावं तुकाराम महाराजांनीच, ते बोलावं नाथबाबांनीच. अरे बाबा, असं जर असेल तर परदारागमनाचा दोष लागतोय, तो दोष मला नकोय. भगवान परमात्मा बोलतात, आथिती दौडोनिया निराशना जेवी निंदे होया निज भोजना तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीता आगमन मज निंद्य. नाना प्रकारचे दाखले नाथबाबा या ठिकाणी देतात, नाथबाबा सांगतात. भगवान परमात्मा या ठिकाणी बोलतात आणि नाथबाबाही सांगतात. काय म्हणतात तर अतिथी देवो भव. अतिथी देव, अतिथी सर्वश्रेष्ठ आहे, अतिथी देव आहे. त्याला काय म्हणलं पाहिजे तर भगवंता समान म्हणलं पाहिजे. आपल्या दारामध्ये अतिथी आलाय, अतिथीने ओम भवती भिक्षाम देहि म्हणून त्या ठिकाणी भिक्षा मागितली आहे. भिक्षा मागितल्यानंतर आपण, माझं तर एक म्हणणं बरं का दादा, भिक्षा मागितल्यानंतर त्याला भिक्षा द्या अथवा देऊ नका, पण त्याला वाईट तरी बोलू नका. कारण कुठल्या रूपातून देव तुमच्या दारात येईल सांगता येत नाही. का आपल्याला सवय असते बघा, एखादा जर दडदाकट माणूस त्या ठिकाणी दारामध्ये मागायला आला, काय झालं तुला करून खाता येत नाही, अरे त्याचं ते बघेल, तो करून खाईल नाही तर ना खाईल. काय करायचं, तो भगवंताच्या रूपामध्ये येऊ शकतो दादा. आणि म्हणून सांगतात अतिथी जर त्या ठिकाणी दारात आला असेल आणि त्याची जर पूजा त्या ठिकाणी नाही केली, त्याचं जे श्लाघ्यता, ती श्लाघ्यता मला लागेल. आणि म्हणून आता वास्तविक पाहता बघा, थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवान परमात्मा किती नाटक आहे बघा. कारण हा भगवान परमात्मा नाटकीच आहे बरं का. कानडावा विठ्ठल करनाटकू तेने मज लावियला वेधू. अतिथी कोण आहे हो? भगवान परमात्माच अतिथी गेलेत की नाही, तरी सुद्धा भगवान परमात्म्याने उच्चतम कोटीमध्ये त्या ठिकाणी घेऊन बसवलं सुग्रीवाला. आणि सुग्रीवाला म्हणतात की तू माझा अतिथी आहेस, तुझं जर मी समाधान त्या ठिकाणी नाही केलं तर ती श्लाघ्यता मला लागेल, ती श्लाघ्यता नको. म्हणून पुढे भगवान परमात्मा पुढे बोलतात, न करिता संध्या स्नान यज्ञादि कर्मे निंद्य जाण तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीता आगमन मज निंद्य. आता थोडासा विचार करा, नाथबाबाने 3, 4, 5 ओव्यामध्ये या ठिकाणी सांगितल्या गेलेले. नाथबाबांना काय सांगायचंय तर सीता आगमन मज निंद्य एवढंच सांगायचं. सांगितलं असतं, एवढी उभी सांगितली असती तरी चालली असती. परंतु जीवनाची रूढी कशी आहे, जीवनामध्ये चालावं कसं, हे सुंदर भावार्थ रामायण या ठिकाणी सांगतं बरं का. म्हणूनच भावार्थ रामायण या ठिकाणी म्हटलंय. आणि हे नित्य नूतन भावार्थ रामायण काय आहे तर ह्या रूढीमध्ये या ठिकाणी चाललं गेलं पाहिजे. या ठिकाणी सांगतात की न करता संध्या स्नान, प्रत्येकाने संध्या त्या ठिकाणी केली पाहिजे. संध्याचा विधी त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आता कोण करत नाही दादा, संध्या कोण करत नाही. आणि काय आता यज्ञ याग तर सगळंच संपलं दादा. यज्ञ याग कोण करायला लागले, करत नाही असो. पण भगवान परमात्मा काय म्हणतात, जर संध्या करत नसून तू यज्ञाला जरी बसलास, भाव बघा कसा आहे, संध्या करत नाही तू आणि यज्ञाला यजमान म्हणून त्या ठिकाणी बसलाय, त्या संध्येचा काही किंवा त्या यज्ञ करण्याचा काहीही उपयोग त्या ठिकाणी नाही. तसं मी जर माझं सीताशुद्धीचं कार्य तुझ्या समोर मांडलं आणि जर तुझं काम मी या ठिकाणी केलं नाही सुग्रीवा, तर तशी अवस्था होईल. भगवान परमात्मा बोलतात, जरी तू येथे आणली सीता तुझे कृत कार्य न होता तीसी मी न पाहे सर्वथा मज आन दशरथाची. निश्चयाचा महामेरू सर्व जीवाचा आधारू भगवान परमात्मा या ठिकाणी निश्चय. काय विषय बोलतात भगवान परमात्मा, सांगा ऐका दादा हो. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात की जरी तू सीतेची शुद्धी केलीस नव्हे तर सीतेला घेऊन इथपर्यंत जरी आलास तरी तुझं काम झाल्याशिवाय मी सीतेचं तोंड सुद्धा बघणार. एवढा दृढ निश्चय आहे हो भगवान परमात्मा. किती प्रेम आहे, कोणावरचं प्रेम आहे हे भक्तांवरचं. कारण भगवान परमात्म्याला सर्वात जास्त काय आवडतं,
तर भक्त आवडतात त्या ठिकाणी. जे भक्त आहेत, जे भगवंताची भक्ती करतात ते भगवान परमात्म्याला अतिशय 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 प्रिय असतात. त्यांच्यासाठी भगवान परमात्मा विकेलेला असतो. भगवान परमात्मा आपलं काही त्या ठिकाणी, कारण भगवंतांनी सांगितले नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही, जिथं माझे भक्त गायन करतात तिथं मी असतो. आणि त्या भक्ताचा लढीवार पुरवायचा. कुणाकुणाचे लढीवार भगवंतांनी पुरवले? सगळ्यांचे लढीवार त्या ठिकाणी. नवे नवे कानोपात्रीचे पुरवले त्या ठिकाणी, किंवा त्या मंगळवेड्याचे संत चोखोबांच्या आई साहेबांचं बाळणपण सुद्धा केलं. काय कारण आहे? आज हे प्रेम आहे. सुग्रीव भक्त आहे आणि सुग्रीव भक्त असल्यामुळे त्या सुग्रीवांचं मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे, त्यांना समाधान मिळालं पाहिजे. सुग्रीवाचं सॅटिस्फॅक्शन हे भगवंताचं सॅटिस्फॅक्शन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव भगवान परमात्मा म्हणतात, जर तसं असेल तुझं काम झाल्याशिवाय मी सीतेचं तोंडही पाहणार नाही म्हणतात. सीतेचे आधी कोठे गमना, शुद्धी केली मग आगमना, वाळी वधाला की जाण, हे व्यवधान तव नाही. ठीक आहे, सीतेचं कुठं गमन झालंय, ठीक आहे, आपण ते पुन्हा बघू म्हणतात. ती कुठं आहे? आता भगवंताला माहिती हो, हे सगळं माहिती, पण भगवान परमात्म्याने प्रौढी कुणाला दिली? सुग्रीवांना त्या ठिकाणी दिली. मला काय करायचंय? पहिल्यांदा वाळीचा वध करायचा. कारण भगवंताकडे दोनच काम आहेत बरं का. संत पाहतात, संत सुधरायची भूमिका देतात, सुधरायसाठी त्या ठिकाणी वेळ देतात, पण भगवंताकडे वेळ नाही. भगवंताकडे दोनच काम आहे, भक्ता राखे पायापासे, दुर्जनाशी संवारे. बस एवढंच काम आहे भगवंता. तो दुर्जन आहे हो, तो वालीकडं भगवंताची नजर गेलेली. आता वाली त्यातून सुटणार नाही, अवस्था त्या ठिकाणी होती. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं, भगवान परमात्मा म्हणतात मला व्यवधान त्या ठिकाणी द्यायचं नाही. ठीक आहे, पहिल्यांदा वाळीचं संपवीन, नंतर पुढचं काम करू. भगवान बोलतात आधी साधीन मित्र कार्यार्था, मग शोधुनी आणीन सीता, धनुष्य भान घेऊन हाता, वाळी वधार्था निघाला. आधी साधीन मित्र कार्यार्था. पुन्हा एकदा हा शब्द आला पहा. किती त्या मित्र कार्यासाठी प्रेम त्या ठिकाणी दिलंय. भगवंताचं प्रेम किती आहे. आधी साधीन मित्र कार्यार्था, मी मित्राचं कार्य या ठिकाणी पहिल्यांदा साधीन, नंतर सीता शुद्धी बघू. भगवान परमात्म्याने इकडे तिकडे पाहिलं नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं गेलं लक्ष्मणा, ते धनुष्य हातामध्ये माझ्या, भगवंताने हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे. भगवान परमात्मा एक एक पाय टाकत पुढे निघालेले आहेत. कुठे निघालेत? वालीच्या वधासाठी निघाले म्हणतात. सोग्रीवा ऐक सावधान, जेने केले तुझे दार हरण, त्या वाळीचा घेईन प्राण, तीक्ष्ण बाण विंधोनी. भगवान परमात्म्याने हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले आहे. भगवान परमात्मा पुढे चाललेले आहेत. पुढे सुग्रीव त्यांच्या उभे आहेत. सुग्रीवाला सांगितलं गेलं, सुग्रीवा ऐक सावधानतेने ऐक. माझे बाण कसे आहेत? तर तीक्ष्ण आहेत. कारण भगवान परमात्म्याला म्हटलं जातं एक वचनी एक बाणी भगवान परमात्मा. एकदा भगवंताचा बाण सुटला की त्याच्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. दादा आपण ऐकली काकाची गोष्ट, त्या कावळ्याची गोष्ट ऐकली दादा. सुग्रीवा ऐक सावधान. आता मी हातामध्ये धनुष्य बाण घेतले नाही. एकदा भगवंतानी ती प्रत्यंच्या ओढली ना आणि एकदा बाण सोडला ना, तो कोण वाली तिथे राहणार आहे. आता मी त्या वालीचा प्राण घेईन. भगवान परमात्मा बोलतात माझे बाण ती तिखटा, मंत्रोनी मारीन सदटा, तेने वाळीचा छेदोन कंठ, करीन सपाट बाण एके. माझे बाण तिखट आहेत. हो, भगवान परमात्म्याचे बाण तिखटच आहेत हो दादा. का तर भगवान परमात्म्याच्या जर वाटे गेलं तर भगवान परमात्मा ठेवत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्याही पुढे जाऊन बोलतो, तो आपल्यावरती येऊ देत नाही. असा हा सर्वश्रेष्ठ भगवान परमात्मा. सुग्रीवा माझे बाण तिखट आहे. एवढंच नव्हे तर मंत्रोनी सदट, ते तिखट असणारे बाण. किती भगवंताची इच्छा आहे बघा त्या वालीला मारायची. का भगवान परमात्मा पुन्हा 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 त्या वालीला मारायची? वालीनं नीती सोडली होती. नीती सोडलेलं भगवान परमात्म्याला चालत नाही. आणि वालीने नीती सोडली, ती भगवंता रागाला गेलेले. सुग्रीवा माझे बाण तिखट आहेत. एवढंच नव्हे तर त्याच्यावरती मी मंत्रसिद्धी करीन. मंत्रसिद्धी करून ते बाण मी सोडीन आणि त्या असणाऱ्या वालीला संपवीन. भगवान परमात्मा बोलतात वज्रे हानितला पर्वता, जैसा विखुरे पृथ्वी आता,
तैसा वाळी वधिन येथ रिधोरक्षिता देखसी. वज्र जर पृथ्वीवरती मारलं तर त्या वज्राचे तुकडे पृथ्वीवरती इतरत्र पडले जातात, छोटे छोटे तुकडे होतात. तशा त्या वालीच्या देहाचे तुकडे करीन. कोण म्हणताय? प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलताय. नव्हे नव्हे, किती रागाला गेलेत भगवान परमात्मा. हा हो खूप मोठा राग आहे. भगवंताचा राग अत्यंतिक राग असतो. एकदा भगवान परमात्मा रागावला ना काही खरं नसतं दादा. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात तो जो वाली तू बघशील कधी अंतसमयी, ज्या वेळेला तू वाली बघशील, माझा बाण जाऊन त्या वालीला लागेल आणि ज्या वेळेला तू वालीला बघशील त्यावेळेला हृदरोक्षित म्हणजे रक्ताने नाहलेला वाली मला तुला दाखवायचा. सुग्रीव भगवंत बोलतात, क्षोभला देखोनी श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा. वाळीची या अति पुरुषार्था सावधानता अवधारी. भगवान परमात्म्याला अत्यंतिक राग आलेला आहे. प्रभू रामचंद्राचे डोळे लाल बंद झालेले आहेत. सुग्रीवाकडे बघतायत, सुग्रीवाला सांगतायत क्षणार्धामध्ये मी वाली. भगवंताचा राग बघितला. राजा सुग्रीव पुढे आलेले, प्रभू रामचंद्राच्या चरणी मस्तक ठेवले, नतमस्तक झाले, पायावरती डोकं ठेवलं आणि हळूच बारीक आवाजामध्ये सुग्रीव बोलतात, राजन प्रभू रामचंद्रा, त्या वालीचा राग तुम्हाला माहितीये का? वालीचं बळ तुम्हाला माहितीये का? माहित नसेल तर त्या वालीचं बळ काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. सुग्रीव बोलू लागला, अरुणोदया पूर्वी जाना अविश्रमे श्रमे विना सप्त समुद्री करी स्नान अर्धक्षणा न लागता. ऐका प्रभू रामचंद्र, त्या वालीचं बळ किती हे मी तुम्हाला सांगतो म्हणतात. आता सुग्रीव हा प्रश्न का म्हणतात किंवा हे भगवंताला का सांगतात तर वाली बलाढ्य आहे असं सुग्रीवाला वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट आहे, भगवंतावरती अत्यंतिक प्रेम त्या ठिकाणी होतं. माझ्या रामाला काय होऊ नये ही अवस्था त्या ठिकाणी होती. म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतात, ऐका राजन, त्या वालीचं बल किती आहे. 7 अरुणोदय म्हणजे पहाटेला हा वाली घरातून बाहेर निघतो, 7 समुद्राचं स्नान करून पुन्हा या ठिकाणी येतो. एवढंच नव्हे, याला अर्धक्षण सुद्धा लागत नाही. 7 समुद्राचं स्नान करायचं. आता आपल्याला 7 समुद्र कुठले हेच माहित नाही, तर ते 7 समुद्राचं स्नान काय माहित आहे दादा. पण हा अर्धक्षण न लागता पहाटेच स्नान करून येतो. एवढा ताकदवान वाली. सुग्रीव बोलतात, वाळी सव्य हस्ते पर्वता सवेग टाकी गगनात वाम हस्ते स्वय झेलित शतानुशत गिरीवर. एवढंच नाही तर हा वाली कसा आहे म्हणतात, डाव्या हातात पर्वत घेतो, वरती फेकतो आणि उजव्या हातात झेलतो, पुन्हा उजव्या हातात फेकतो. आपण जसं चेंडू करतो का नाही, आता ते चेंडू वर टाकून खाली आलं तर आपल्या हाताला लागतंय. परंतु सुग्रीव म्हणतात, प्रभू रामचंद्र एका हातात पर्वत घ्यायचा, दुसऱ्या हातावरती झेलायचा, एवढी ताकद त्या वालीची आहे. महिषासुराचा ज्येष्ठ सुता दुधुंबी नाम महिष अतिविख्याता युद्धालागी परम उदित विचरता तिही लोकी. एवढंच नाही तर ऐका, प्रभू रामचंद्रांना सुग्रीव बोलतात, सुग्रीव म्हणतात महिषासुराचा ज्येष्ठ सुत, थोरला मुलगा त्या ठिकाणी होता, त्याचं नाव होतं दुदुंबी. महिषा म्हणजे रेडा, रेड्यासारखा असणारा राक्षस, त्याचाच मुलगा, त्याचं नाव होतं दुदुंबी. आणि तो दुदुंबी सुद्धा महिषच होता, म्हणजे रेडाच होता, ताकदवान. रेड्याला ताकद असते बघा, रेड्याची ताकद कशी असते, काय नाही नुसती ताकद असते, मेंदूचा वापर नाही. असा हात असणारा महिषा तो दुदुंबी एकदा काय झालं, युद्धालागी परमोदित झाला. युद्ध करण्यासाठी त्याच्या मनामध्ये इच्छा झाली. पुढे काय झालं म्हणतात, दुदुंबी जाओनी पाताळासी युद्ध मागे वरुणापासी तेने धाडिले हेमंद्रीसी जायत्यासी युद्ध करी. त्या दुदुंबीच्या अंगामध्ये खुमखुमी होती, त्याला युद्ध करण्याची इच्छा होती. त्याला वाटत होतं कोणीतरी माझ्या बरोबरती युद्ध करावं, आणि म्हणून तो दुदुंबी पाताळामध्ये त्या ठिकाणी गेला आणि पाताळामध्ये जाऊन वरुणाबरोबरती युद्ध करण्याची इच्छा त्यांनी प्राप्त केली. वरुण म्हणला नाही, मला नाही जमत म्हणले. मग कुठं पाठवायचं त्याला, पाठवलं हेमाद्रीपाशी त्या ठिकाणी पाठवलं. पुढे काय झालं म्हणतात, दुदुंबी येऊनी युद्धार्थ हेमंद्री ते पाचारिता तो म्हणे मी धरत अशक्त जाय युद्धार्थ तू यमापासी. दुदुंबी पुढे आला
हे हेमांद्रीला त्यांनी त्या ठिकाणी युद्धाला पाचारण केलं. तो म्हणतात मी अशक्त आहे, तू यमाकडे युद्धाला जा. आता हे चिंडू फळी त्या ठिकाणी चालू झालेली आहे, कारण ह्या सगळ्यांना माहिती असतं ह्याला कुठं पाठवायचंय ते. त्याला पाठवायचंय वालीकडच. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं, असं त्या दुदुंबीने सांगितलं. पुढे बोलतात, दुदुंबी पाचारी यमासी यम विचारी मानसी वाळी हस्ते मृत्यू यासी तेने त्यापासी ढाळिले. दुदुंबीने मनामध्ये विचार केला किंवा त्या यमाने मनामध्ये विचार केला, याचा मृत्यू कुठे आहे. कारण यमाला माहिती आहे कोणाचा मृत्यू कुठे आहे ते. यमाला माहिती असल्यामुळे त्यांनी सांगितलं याचा मृत्यू कोणाकडे आहे, तर वालीच्या हस्ते. मग यमानं हा चेंडू वालीच्या दरबारात ढकलला. यम म्हणे दुदुंबीसे मज युद्ध न करवे तुझसी तू युद्ध करी वाळीसी तो समबळेशी बळिष्ठ. असं यमानं दुदुंबीला सांगितलं गेलं, तू वाली बरोबर युद्ध कर, कारण तुम्ही समसमान योद्धे त्या ठिकाणी. यमानं त्यावेळेला वालीला सांगितलं, त्या दुदुंबीला सांगितलेलं आहे. वानर वाळी महाबळी सबळ योद्धा तुरबळी पाहता ये भूमंडळी रण रवंदळी करील. वानर आहे, महाबळी आहे, आतुरबळी आहे, रण रवंदळी करेल एवढा तो सर्वश्रेष्ठ वीर आहे. वालीचं त्या ठिकाणी काय केलं, तर वालीची स्तुती केली यमानी आणि दुदुंबीला युद्धाला पाठवलं. म्हणतात, वाळी युद्ध तृष्णा तृषिता तू ही युद्धासी अति उद्यता वाळीपाशी जावणी त्वरित युद्ध पुरुषार्थ करीत्यासी. वाळी तृष्णा तृषित आहे, युद्धासाठी तोही ताणलेला आहे. कसं असते, दोघेही त्या ठिकाणी ताणलेले असलं की मग खऱ्या अर्थाने युद्ध त्या ठिकाणी बरोबर येतं. फडामध्ये पैलवान आल्यानंतर जो पैलवान तुल्यबळ असला तर ती कुस्ती चांगली. तशी कुस्ती इथं यमाला लावायची. कोणाची? वालीची, दुदुंबीची. मग आता कुस्ती लावायची म्हटल्यानंतर थोडी स्तुती करावीच लागते. अशी स्तुती त्या ठिकाणी करतात की तो वाली सर्वश्रेष्ठ आहे, तो धनधान्य आहे किंवा धनदाकट आहे, त्याच्याबरोबर ती युद्ध करण्यासाठी तू पुढे जावं, तुझी अंगवण दाखवावी. बोलतात, तू मनसी वाळी कोणा किष्किंधेचा राजा जाना त्यासी करावे युद्ध दारुण अंगवना पाहू तुझी. तू म्हणशील वाली कोण आहे, तर वाली किष्किंधेचा राजा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तुला युद्धच करायचंय ना, तुझ्या मनामध्ये एवढीच युद्ध करण्याची इच्छा आहे ना, जा त्या वाली बरोबर युद्ध कर, तुझे अंगवण दाखव. यमानी त्या असणाऱ्या दुदुंबीला सांगितलं. आयसे ऐकता वचना दुदुंबी सवेग आला जाना ठाकुणी पावला किष्किंद भुवन करी गर्जना युद्धार्थ. असं ज्या वेळेला वचन ऐकलं गेलं यमाचं, दुदुंबीच्या अंगामध्ये स्फुरण आलं, दुदुंबीचे बाहू त्राणले गेले. आणि दुदुंबीनं काय केलं, तर दुदुंबी त्या ठिकाणी पुढे जाऊ लागलेला आहे. कुठे आला दुदुंबी? किष्किंधेच्या नगरापाशी त्या ठिकाणी आलाय. आणि किष्किंधेच्या नगरापाशी येऊन तिथं दंड थोपटलेले आहेत. येथे कोण सबळ वाळी तेने बाहेर निघावे येच काळी युद्ध यावे मज जवळी रण रांगोळी मी करीन. इथे कोण आहे म्हटले, तो वाळी कोणतरी राहतोय. कोण म्हणताय? दुदुंबी म्हणताय. किष्किंधा नगरीच्या वेशीपाशी आलेला आहे आणि तिथून मोठ्यांदा त्या ठिकाणी हाक दिलेली आहे. तो म्हणतो कोणतरी वाली इथे या ठिकाणी राहतोय, त्याच्याबरोबर ती माझी युद्ध करण्याची इच्छा आहे, या लवकर युद्धासाठी, असं त्या ठिकाणी बोलला. आहे कोणी दुदुंबी युद्ध वादना वाळी करोणी उड्डाणा सन्मुख आला पयापण रागे गर्जना भुभुत्कारे. दुदुंबीचं युद्धाचं आव्हान त्या ठिकाणी ऐकलं वालीनं. वालीला राग आला, कारण जो योद्धा असतो त्याला जर युद्धासाठी बोलवलं गेलं, हकारलं गेलं, राग येतो, कारण कधी मी युद्ध करीन अशी अवस्था त्या ठिकाणी तिची होती. वालीला राग आलेला आहे आणि वालीनं रागाने काय केलं, तर एकच उडी मारली आणि वालीनं काय केलं, तर भुभुक्कार केलाय. आणि भुभुक्कार केल्यानंतर काय झालं पुढे सांगता. आहे कथा भुभुत्कार आरोळी दुदुंबीची बैसली कान टाळी म्हणे वानर हा महाबळी केवी आखळी संग्रामी. असे तो असणारा वालीचा भुभुक्कार ऐकला, तो आवाज ऐकला गेला, दुदुंबीची कानठाळी बसली, दुदुंबीला ऐकायला येईना अशी अवस्था झाली.
आता मात्र दुदुंबी मनामध्ये विचार करू लागला, आपण तर युद्धाला हाक मारली, पण हा जर युद्ध करायला आला तर आपली अवस्था काय होईल? मनामध्ये शंका दुदुंबीच्या निर्माण झाली. वाळी सिंहानिता मुष्टी घाता, दुदुंबीचा उखळला हात, तेने धाके पळे वनात, अतिगुप्त निजमावा. वालीचा नुसता त्या ठिकाणी मुष्टीघात पडला, एकच बुक्की वालीनं त्या दुदुंबीच्या हातावरती दिली, हात लोळा पडला, दुदुंबी पळून गेला. प्रवेशता निजबिळी, थापे हानी तला तये वेळी, अशुद्ध व मुनी भूतळी, प्राण तात्काळी सांडिला. अवस्था अशा प्रकारची. दुदुंबीचा एकच धक्का त्या ठिकाणी दिला गेला, तो पळून गेला, रक्ताची उलटी दुदुंबीची झाली, दुदुंबी मरून गेला म्हणतात. त्या दुदुंबीचे कलेवर कैलास प्राय महाथोरा, श्रीरामा पाहे पासाचार, अति दुर्धर सुर नरा. वालीची ताकद किती आहे हे भगवंताला या ठिकाणी सुग्रीव सांगतात. ही कथा त्या ठिकाणी सांगितली गेली, त्या दुदुंबी बरोबरती युद्ध कसं झालं या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि पुढे येऊन सुग्रीवानी काय केलं तर एक अंगुली निर्देश केला, एका बाजूला त्या ठिकाणी सांगितले, भगवंता पहा, ते जे पलीकडे दिसतंय ना, ते जे पलीकडे दिसतंय ते असणाऱ्या दुदुंबीचं कलेवर आहे, केवढा मोठा ढिगारा साठलाय, भगवंताला दाखवू लागले. ते उचलावया कलेवर, स्वयशक्त वाळी वीरा, दुसरा सुग्रीव वानरा, तिसरा शूर असेना. ते जर कलेवर उचलायचं असेल तर ते उचलायची ताकद फक्त दोघांमध्ये, कोणामध्ये? एक सुग्रीवामध्ये आणि दुसरा वालीमध्ये, तिसरा कोणीही नाही असं त्या ठिकाणी सांगितलं. काय केलं? दुदुंबी देह उद्धारार्थी, धांडोळीता त्रिजगती, तिसरियाची न चले शक्ती, हे उचलिती दोघे बंधू. हे दोघे बंधूच त्या दुदुंबीचं शरीर उचलू शकतात. आतापर्यंत अनेक आले ना अनेक गेले, त्यांनी ते दुदुंबीचं शरीर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही उचलता आलं नाही. या त्रिजगतामध्ये ते दुदुंबीचं शरीर उचलणारं दुसरं तिसरं कोणी नाही. सुग्रीव भगवंताला बोलतात, ती जा जो उचली अंग भारे, त्याच्याने हसते वाळी मरे, भाकिले मातंग ऋषीश्वरे, निज निर्धारे श्रीरामा. भगवंत सांगितलंय. कोणी सांगितलंय? मातंग ऋषीने या ठिकाणी सांगितले. काय सांगितलंय? वाली उचलू शकेल, सुग्रीव उचलू शकेल ते असणाऱ्या दुदुंबीचं कलेवर किंवा ते असणारं शरीर. तिसरा जो कोणी येईल तो जो उचलेल त्याच्या हातून वालीचा मृत्यू होईल असं मातंग ऋषीने पाठीमागं सांगून ठेवलेलं आहे. म्हणून सांगतात, आई सावाळी बळी विख्यात, आणि त्याचा पुरुषार्थ, तुझ मी सांगेन विख्यात, ऐक निश्चित श्रीरामा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.